नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण सुहासिनी इर्लेकर या आपल्याच विद्यापीठामध्ये ज्या प्रथम महिला आहेत, ज्या PhD झालेल्या आहेत, त्यांची गझल अभ्यासणार आहोत. त्यांचं पूर्ण नाव आहे सुहासिनी यशवंतराव इर्लेकर आणि जी गझल आहे ती आहे आल्या जुळून तारा. कार्यकाल आहे त्यांचा 1932 ते 2010. जन्म सोलापूर येथील. संत साहित्याच्या त्या गाड्या अभ्यासक होत्या. मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी PhD केली. त्याचप्रमाणे बलभीम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये त्या मराठीच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत राहिल्या. आणि कथा, कविता व कादंबरीसुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आजची ही जी गझल आहे ती आल्या जुळून तारा या गझल संग्रहातूनच घेण्यात आलेली आहे. आणि ही जी गझल आहे यामध्ये अनेक नैसर्गिक प्रतिमांचा वापर करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर यात तसं ही गझल म्हटल्यानंतर तिला एक तारुण्याचा, एक प्रेमाचा, एक विरहाचा, एक वेगळा असा स्पर्श असतो आणि त्या अनेक अर्थाने ती अभिव्यक्त होत असते. आणि ही जी गझल आहे या गझलेलाही असाच एक तारुण्याचा स्पर्श आपल्याला झाल्याचं त्या प्रतिमांमधून दिसून येतो. बघा तर कवयित्री काय म्हणतायत. आल्या जुळून तारा गेल्या झरून धारा, आल्या जुळून तारा गेल्या झरून धारा, पाण्यातल्या नभ्याचा पाण्यावरी पहारा. नभ भरून आला आहे, मन भरून आलेलं आहे, प्रेमाने ते ओसंडून वाहत आहे आणि मग तारा जुळून यायला वेळ लागत नाही, गेल्या झरून धारा. मग पाऊस पडल्यानंतरही कितीतरी वेळ झाडांवरून पाणी टपटपत राहतं, त्यातला हा प्रकार होतो. आणि विशेषतः या तारुण्यामध्येच तारुण्य म्हणजे नभातून पडणाऱ्या पाण्याचा पाण्यावरती पहारा याचाच अर्थ असा होतो की तारुण्याचा जो कालावधी आहे या वयामध्ये प्रेम हे घडून येत असतं, नैसर्गिकपणे आपसुकपणे ते घडत असतं. आणि हीच ती वेळ असते ज्यावेळेस तुम्हाला तुमचं करिअर सेटल करायचं असतं, तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहायचं असतं, तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. म्हणून कवयित्री कदाचित म्हणत असाव्यात, पाण्यातील नभाचा पाण्यावरी पहारा. पुढे त्या म्हणतायत, राणे तरारली शेती शहारलेली, क्षितिजा समोर पंखी घनदाट हुंगणारा. मग मंत्रमुग्ध करणारं असं सगळं वातावरण असतं. रानं जणू तरारून आलेली आहे, पिकं जणू शेतात पडलेली आहे आणि रोपटी बहरून वरती आलेली आहे, हिरवगार सगळीकडे दिसत आहे आणि अंगावरती एक रोमांच, जणू शेतच शहारलेली, म्हणजे मन हे शहारून आलेलं आहे, बहरून आलेलं आहे. क्षितिजासम मोरपंखी घनदाट हुंगणारा. क्षितिज जिथे जिथे आकाश आणि पृथ्वी मिलन करत आहे असं जो दिसतं त्याला आपण क्षितिज असं संबोधतो. मग या क्षितिजावरती तिला नाचणारा, नृत्य करणारा मयूर दिसत आहे. आणि हा मयूरही काय करत आहे तर रानामध्ये जो सुगंध दरवळून येत आहे त्याला तो मनोमन तृप्तपणे घेत आहे, किंवा त्या सुगंधाने त्याचं अंतरंग बहरून येत आहे. पाण्याच्या जलधारा जिकडे तिकडे आहेत, सर्व रान हिरवगार आहे आणि तो नृत्य करत आहे. ही अवस्था तारुण्यात मनाची असते. पुढे कवयित्री म्हणते, रंगात भृंग गुंग, रंगात भृंग गुंग कळी पाकळी तुडुंब, रंगात भृंग गुंग कळी पाकळी तुडुंब, पाणावरी उन्हाचा उल्हास सांडणारा. रंगात भृंग. आता भृंग आणि कळीचं नातं वेगळं असतं, पाकळीचं नातं वेगळं असतं, फुलाचं नातं वेगळं असतं. मग आता हा भृंग आणि ती कळी पाकळी जी आहे ते एका तरुणीचं सुद्धा नातं असतं. तो सतत तिच्या भोवती गिरक्या घालत असतो, तो सतत तिच्या भोवती फिरत असतो, त्याला तिच्याशिवाय राहावत नाही. असं हे कळीचं आणि भृंगाचं नातं कवयित्री निसर्गात बघत आहे, पण तिच्या अवतीभोवती इतरत्र तिला ते दिसत असावं म्हणून ते कवितेत अधोरेखित झालं आहे. तुम्ही तरुण आहात म्हणून विद्यार्थ्यांना ही जी कविता आहे ही अधिक समरस होते, म्हणून कदाचित अभ्यास मंडळाने ते तुम्हाला अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली असावी. पुढे कवयित्री म्हणते, पानावरी उन्हाचा उल्हास सांडणारा. मग इतकं सगळं असताना परत रखरखत ऊन जरी असेल, अगदी तप्त लाही करणारं ऊन दिसत असतं, परंतु तरीसुद्धा हिरवीगार पानं जी आहे ती या तप्त उन्हामध्ये अगदी चकाकून, अगदी अधिक
काय म्हणता येईल त्याला, आपण ग्लो म्हणतो, अधिक शाईन करत, अधिक चकाकतपणे तर तरुण ती अशी उभी असतात. त्यांचा उत्साह जो आहे तो ओसांडून वाहत असतो. असंच तारुण्यही असतं. अनेक अडचणी, अनेक समस्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं तुमच्यापुढे उभी असतात, परंतु तरीसुद्धा तुमचं तारुण्य हे मुसमुसत असतं. त्याला नवं आणखी काहीतरी करायचं असतं. लाथ मारेल तिथे पाणी काढेल असा एक भाव आपल्या अंतरंगामध्ये या काळामध्ये दाटून येत असतो. आणि तसंही जन्म आणि मृत्यू या कालखंडादरम्यान तारुण्यातील कालखंड हा अधिक उत्साहाचा आणि आनंदाचा असतो. पुढे कवयित्री म्हणते, पक्षी दिगंत सारे झुलवून झाड गेले, गुलमोहरून गेला निखळून संध्या तारा. पक्षी दिगंत सारे झुलवून झाड गेले. आणि असाच कुठला तरी एक विचार कवयित्रीच्या मनामध्ये सुद्धा दाटून आलेला आहे. ज्याप्रमाणे संध्याकाळची वेळ झालेली आहे, दिगंतामध्ये आभाळाच्या भाळावरती कुठेतरी दूर एखादं झाड दिसत आहे आणि एखादा पक्षी उडाल्यानंतर सगळेच पक्षी त्याच्या मागोमाग उडून जातात आणि पक्ष्यांचा तो थवा आपल्याला आकाशामध्ये भिरभिरताना दिसतो. तशीच अवस्था या ठिकाणी कवयित्रीच्या मनाची झालेली आहे. तिलासुद्धा कुठली तरी एक आठवण आली, कुठला तरी सूर एक तिला गावसला आणि मग असंख्य अशा आठवणी तिच्या मनामध्ये दाटून आलेल्या आहे. गुलमोहरून गेला निखळून संध्या तारा. गुलमोहराची कुठली आठवण असेल, अगदी रणरणत्या उन्हामध्ये अगदी अग्नीसारखा भडकणारा लाल रंगाचा गुलमोहर बहरून आलेला असेल, होळीचा दिवस जवळ आलेले असतील आणि तिचा तो गुलमोहराचा बहर असेल आणि त्याने सर्व वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेलं असेल, अशात संध्याकाळच्या वेळी एखादा संध्या तारा तुटतो आणि मनातली एखादी इच्छा जी असेल, विष मागणं असं आपण ज्याला म्हणतो, ती त्या ठिकाणी कवयित्री मागत असेल. अंधारले नभात गांधारले स्वरात. नभ जसजसा अंधारून येतो, संध्याकाळची वेळ होते, साय वेळ होते, कातर वेळ होते, तसतशी मनाला हुरहुर लागते आणि तारुण्यात ही हुरहुर अधिक लागत असते. म्हणून कवयित्री म्हणते की अंधारले नभ गांधारले स्वरात. त्यावेळेस मनातली ती गुणगुण आपण करत असतो, जणू काही गंधर्वाचा स्वर तिच्यामध्ये अवतरित होतो आणि ती सतत गाणं गुणगुणत असते. हुंकारला तुझ्या त्या गीतातला इशारा. कधी काळी त्याने म्हटलेलं गीत तिला आठवतंय, त्या गीतामधला त्याने केलेला इशारा तिला आता कळत आहे आणि तिचा हुंकारही तिला आता जाणवत आहे. गाण्यातून मनाच्या कारे तळ्यात येशी, गाण्यातून मनाच्या कारे तळ्यात येशी, ओसांडशी असा की जावा फुटून किनारा. मग आता तू माझ्या मनामध्ये या गाण्यामधून, या शब्दांमधून, या स्वरांमधून माझ्या मनाच्या अंतरंगाच्या तळामध्ये प्रवेशित होत आहे आणि नुसता प्रवेशित होत नाही तर माझ्या जीवाची लाहीलाही होत आहे. ही जी तुझं येणं जे आहे हे माझ्या जीवाला फुटून काढत आहे. अगदी एखाद्या किनाऱ्यासारखा तू माझ्या अंतरंगामध्ये प्रवेशित होत आहे. होते खुळीच तेव्हा, होते खुळीच तेव्हा, कळले कसे न काही, निष्वर्ण देठ आता झुरतो झडून फुलोरा. कवयित्री या ठिकाणी भावना व्यक्त करत आहे की मी त्यावेळेस खुळीच होते, वेडीच होते. मला त्यावेळेस तुझं जी भावना आहे किंवा माझ्या अंतरंगातील जी भावना आहे ती कळलीच नाही किंवा कळलेली असेल तरी मला त्या प्रकारे तुला प्रतिसाद देता आला नाही आणि आता मात्र वेळ हातातून निघून गेलेली आहे. निष्पर्ण देठ आता काहीच उरलेलं नाही. झाडाची ती तारुण्याची पानं, हिरवी पानं, मुसमुसणारी पानं आता पिवळी धम्म झाली आहे आणि निष्पर्ण होण्याच्या वाटेकडे आहेत. अशा वेळेसही मनामध्ये तो फुलोरा दाटून येतो, ती आठवण दाटून येते आणि मन मनामध्ये झुरत असतं. ही एक प्रेमाची गझल आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अगदी निसर्ग प्रतिमांचा आधार घेत कवयित्रीने ती व्यक्त केलेली असल्यामुळे तिला निसर्ग गझल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. अनेक अर्थ त्यामधून या ठिकाणी निघत आहेत. तुम्हाला जो योग्य वाटला तो अर्थ किंवा तुमची मनस्थिती जशी असेल, भावस्थिती जशी असेल तो अर्थ या कवितेतून, या गझलेतून तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे सुहासिनी इर्लेकर यांनी ही गझल या ठिकाणी सादर केलेली आहे. धन्यवाद.